मराठी, ते धडक ते धडक. चौदा राज्यातून नाविन्यपूर्ण तसेच युनिक वस्तूंचे कलेक्शन आणि घरगुती सजावटीचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दालन म्हणजे विट्यातील एरोमेनिया आर्ट गॅलरी. विविध व्हरायटी मधील सजावटीच्या साहित्यावर दीपावली निमित्त खास डिस्काउंट ऑफर. त्वरा करा, एरोमेनिया आर्ट गॅलरी, जय मल्टीपर्पज हॉल शेजारी, मायनी रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल. एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील. अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. आमदार सुहास बाबर यांनी पत्रकार परिषद घेऊन विटेकरांना महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. पालिकेकडून लादण्यात आलेली सुमारे 4 ते 5 कोटींची अन्यायकारक वाढीव करवाढ स्थगित करण्यात आली आहे. तर विट्यातील नवीन रस्त्यांसाठी आणि शहराच्या विकासासाठी मोठा निधी आणल्याचे देखील सुहास बाबर यांनी स्पष्ट केलंय. त्यानुसार विटा शहरातील असंख्य विकास कामांचा धडाका लावत नागरिकांचे लक्ष वेधून घेतलंय. आगामी पालिका निवडणुकीपूर्वीच आमदार सुहास बाबर यांनी विट्यात विकास कामांचा डोंगर उभा केलाय. तर दुसरीकडे विटा पालिकेचा नगराध्यक्ष हा शिवसेनेचा होईल असा विश्वास देखील आमदार सुहास बाबर यांनी व्यक्त केलाय. तर प्रत्येक प्रभागात देखील वेगळी रणनीती आखल्याचे सुहास बाबर यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीसाठी आमदार सुहास बाबर ताकदीने मैदानात उतरल्याचे पाहायला मिळतंय. पत्रकार परिषद बोलवण्याचं काही महत्त्वाची 2 कारणं आहेत. त्या कारणांसंदर्भामध्ये तुमच्याशी चर्चा करण्यासंदर्भात आणि तुमच्या माध्यमातून ह्या शहरातल्या सगळ्या नागरिकांच्यापर्यंत आमची भूमिका आणि आमचे मंजूर केलेली कामं किंवा जे निर्णय आमच्या सर्वांच्या आग्रहाखातर शासनाच्या वतीने घेतले गेले आहेत ते निर्णय सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही तुम्हाला सर्वांनी या ठिकाणी एकत्र बोलवलं आहे. गेले अनेक दिवस एक विषय अत्यंत चर्चेला जात होता. काही दिवसापूर्वी विट्यातल्या सगळ्या मालमत्तांचं सर्वेक्षण करण्यासाठी एका एजन्सीची नेमणूक केली होती आणि त्या एजन्सीच्या मार्फत सगळ्या मालमत्तांचं सर्वेक्षण करण्याचं काम त्या एजन्सीनं केलं होतं. आणि त्यावेळेला सर्वेक्षण करत असताना अनेक तक्रारी लोकांच्या येत होत्या. प्रशासनामार्फतपर्यंत त्या तक्रारी पोहोचत होत्या की सर्वेक्षण करत असताना चुकीच्या पद्धतीनं सर्वेक्षण केलं गेलं किंवा त्या घराचं स्क्वेअर फीट कमी जास्त होतं आहे, चुकीच्या पद्धतीनं नोंदी, पत्र्याचं घर असेल तर स्लॅबची नोंदी, अशा अनेक तक्रारी या शहरामधल्या नागरिकांच्या आमच्यापर्यंत येत होत्या आणि आम्ही त्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत होतो. आणि सर्वेक्षण त्या कंपनीनं पूर्ण केलं आणि त्या सर्वेक्षणाच्या अंती प्रत्येक मालमत्तेचा कर निश्चित करण्यासाठी प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेमुळं त्यावेळेला जवळपास करांची जी परत रचना आली, त्याच्या नोटीस आल्या, त्या प्रचंड मोठ्या संख्येनं आणि मोठ्या रकमेनं वाढवून सर्वसामान्य लोकांना त्या नोटीस त्या ठिकाणी देण्यात आल्या. आणि मग लोकांच्यामध्ये त्या दिवशी खूप असंतोष होता की बाबा ह्या चुकीच्या पद्धतीनं सर्वेक्षण झाले आणि चुकीच्या पद्धतीनं करवाढ झाली अशी लोकांची तक्रार आमच्यापर्यंत आल्यानंतर मी आमचे नेते माननीय उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या कानावरती ही सगळी गोष्ट गाठली की करवाढ हा विषय नंतरचा आहे, ते पण हा अन्यायकारक आणि चुकीच्या पद्धतीने होऊ नये म्हणून आम्ही भूमिका त्यांच्यासमोर मांडल्यानंतर त्यांनी त्या सगळ्या कर रचनेची, झालेल्या टेंडरची, त्यांनी केलेल्या तपासणीचे काय सदोष अहवाल आहेत का बघायला त्यांनी सांगितलं आणि ह्या करवाढीला स्थगिती द्यावी अशी विनंती आम्ही आमच्या नेत्यांना केल्यानंतर नगरविकास मंत्र्यांनी तथा उपमुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे साहेबांनी या सगळ्या करवाढीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. आणि
हा निर्णय मी आता तुम्हाला या सगळ्याची प्रती तुम्हाला प्रत्येकाला देईन. त्यामुळं मी ह्या सरकारचं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, माननीय आमचे नेते उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, या तिन्ही नेत्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानेन की त्यांनी लोकांच्या भावना समजून घेऊन या जी अन्यायकारक करवाढ झाली होती ती करवाढ स्थगिती देण्यासंदर्भात त्यांनी या ठिकाणी निर्णय घेतला आणि त्यांनी कलेक्टर साहेबांना आदेश दिलेत की ह्याची सगळी सखोल चौकशी करावी आणि अन्यायकारक करवाढ होऊ नये त्यासाठी त्यांनी कलेक्टर साहेबांना ते पत्र दिले आणि करवाढ रद्द करण्यासंदर्भात आणि स्थगिती करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याबद्दल मी तमाम विटेकर जनतेच्या वतीनं या सगळ्या लोकांचं, तिन्ही नेत्यांचं मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि करवाढ स्थगित दिल्याबद्दल त्यांचं मनापासून हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. हा तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझी जबाबदारी होती, कारण तुमच्या माध्यमातून हे लोकांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. करवाढ स्थगिती देण्यासंदर्भामध्ये मागच्या वेळेला अमोलदादांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती की आम्ही विनंती करणार आहे. ती विनंती त्यांनी मान्य करून हे करवाढ स्थगित केलेली आहे. याचं पत्र मी तुम्हाला आता पत्रकार परिषद झाली की देतो. ही माहिती कारण लोकांच्यापर्यंत पोहोचणं खूप आवश्यक आहे. जवळपास 11.5 कोटीचा कर हा आजपर्यंत विटा नगरपालिकेला अपेक्षित होता. वाढलेल्या करवाढीमुळे 15.5 ते 16 कोटी रुपये म्हणजे जवळपास 4-5 कोटी रुपये वाढ ही लोकांच्या माथी अन्यायकारकरित्या पद्धती मारली जात होती. ती थोडीशी या निर्णयामुळे लोकांना त्या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे. मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, गेल्या 2-2.5 वर्षाच्या प्रशासकीय काळामध्ये अनिल भाऊ आमदार असताना आणि अनिल भाऊंच्या पश्चात ह्या शहराच्या विकासासाठी खूप मोठा निधी देण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी एकत्रितपणे शिवसेनेच्या वतीनं आणि नगरविकास मंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब ते ज्यावेळेला मुख्यमंत्री होते तेव्हापासून आत्तापर्यंत खूप मोठा निधी देण्याचा आपण प्रयत्न केला. म्हणजे जवळपास मी तुम्हाला मुद्दाम सांगतो की रस्त्यांसाठी आज मी जी पत्रकार परिषद घेतली आहे त्यामध्ये मी जवळपास 15 कोटींच्या नव्या कामांचा उल्लेख, ज्याचं मला प्रशासकीय मान्यता माझ्या हातात आली, त्याचं तुम्हाला मी आज त्याचं पूर्ण विश्लेषण सांगणार आहे. पण ह्या 2.5 वर्षामध्ये ह्या शहराचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतून आपण जवळपास ह्या शहराला 125 कोटी रुपये रस्त्यांसाठी आपण यापूर्वी मागचे 90 कोटी रुपये 100 कोटी रुपये होते आणि आज 15 कोटीचे नवीन कामं आपण या निमित्तानं या ठिकाणी आणलेत. जे रस्ते, गटर, काही सभागृह असतील, या सगळ्यांना शहरातल्या सगळ्या समाजाला, शहरातल्या सगळ्या सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या भागातले रस्ते, त्यांच्या भागातली गटर, या सगळ्या व्यवस्था होण्यासाठी आपण जवळपास 125 कोटी रुपयाचा निधी ह्या 2.5 वर्षामध्ये ह्या शहराला देण्याचा आपण प्रयत्न केला आहे आणि ते जवळपास आता काम काही कामं बरीचशी पूर्ण झालेली आहेत. काही कामं टेंडर प्रक्रिया होती तीसुद्धा कामं आता सुरू झालेली आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं दुसरं काम असं होतं की नळपाणी पुरवठा योजनेला आपण 90 कोटी रुपये नळपाणी पुरवठा योजनेचं त्या आता विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर त्याचं टेंडर झालं, वर्क ऑर्डर झाली, भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला आणि वस्तुस्थितीमध्ये त्याचं काम सुरू आहे. म्हणजे अनेक ठिकाणी हनुमंतनगर मंडली वस्ती या ठिकाणी पाईपलाईनचं कामसुद्धा त्या ठिकाणी पूर्ण झाले. काही टाक्यांचं कामसुद्धा तिचं सुरू आहे. म्हणजे जवळपास 90 कोटी रुपयाचं आपण त्या ठिकाणी काम मंजूर केलं होतं. तर आज जी पत्रकार परिषद आपण घेतो आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये आमच्या विनंतीला मान देऊन राज्य शासनाच्या वतीनं काही कामं मंजूर झालेली आहेत. आता कामं ती 15 कोटी रुपयाची कामं आहेत. त्यातले 10 कोटी रुपये हे राज्य शासनाच्या वतीनं माझ्या मागणीवरून मला मिळालेले आहेत आणि 5 कोटी रुपये हे DPDCमधून माझ्या विधानसभा सदस्यांच्या मागणीवरून ह्या शहराला फक्त हे मतदारसंघामध्ये खूप मोठा निधी आहे पण ह्या शहरासाठी जे 15 कोटी रुपये मिळाले त्याचं मी त्यातले सगळे GR तुम्हाला देतो आहे. पण ठराविक जी मोठी कामं आहेत ती कामं मी या ठिकाणी तुम्हाला मी वाचून दाखवतो आहे. राज्य शासनाच्या वतीनं नगर परिषदेनं वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी जे निधी मिळतात त्याच्यामध्ये 5 कोटी रुपये मला मिळाले. आता त्यात ठराविक महत्त्वाची कामं मी तुम्हाला वाचून दाखवतो आहे. विटा नगर परिषद हद्दीमध्ये फुले नगर येथे महात्मा ज्योतिबा फुले जे सभागृह आहे तिथं अभ्यासिका व्हावं अशी खूप लोकांची मागणी होती. त्या सभागृहामध्ये त्या मुलांसाठी शिक्षणाचं काही दालन व्हावं, स्पर्धा परीक्षा जी मुलं अभ्यास करतायत त्या मुलांसाठी तिथे एक अभ्यासिका व्हावी म्हणून त्यांनी विनंती केली. त्या विनंतीला मान देऊन 50 लाख रुपये आपण त्या अभ्यासिकेला तिथं मंजूर केलेले आहेत. कराड रोड जी स्मशानभूमी आहे ती त्या स्मशानभूमीमध्ये उतरत असताना तिथं आता तुम्ही जर बघितलं आता पावसाच्या काळामध्ये तर ते एकदम बिकट अवस्था आहे. ते गटार नसल्यामुळं ते सगळं पाणी चिखलाचे आत जाऊन वयस्कर माणसं
त्या माणसांना त्या स्मशानभूमीमध्ये प्रवेश करणं सुद्धा अवघड असतं. तिथं रॅम्प करावा, समोरच्या बाजूला गटर करून ते पाणी बाहेर काढावं आणि तिथं रॅम्प करावासाठी 25 लाख रुपये आपण तिथं दिलेले आहेत. मला असं वाटतं विधानसभेच्या आधी जे शब्द दिले होते ते सगळे शब्द पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करतो आहे. आता आमचे उत्तम बापू ज्येष्ठ नागरिक संघामध्ये आहेत. बापू, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र व्हावं असं मी विधानसभेच्या वेळेला माझ्या अजेंड्यामध्ये मी बोललो होतो आणि तो अजेंडा मी पूर्ण करतो आहे. 75 लाख रुपये आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र करण्यासाठी मंजूर केलेले आहेत. मनमत मंदिराजवळ सभागृहाचे बांधकाम करणे म्हणजे त्यांचा हॉल जो आहे त्या हॉलचं तिथे चुकून फक्त प्रिंटिंग मिस्टेकमध्ये नपाचे सभागृह झाले, पण ते मनमत मंदिराला लिंगायत समाजाला जो शब्द आपण दिला होता त्या सभागृहाला बांधण्यासाठी 50 लाख रुपये आपण त्या ठिकाणी मंजूर केलेले आहेत. एक अत्यंत जिव्हाळ्याचा विषय माझा आहे. म्हणजे ह्या विषयावरती अनेक ठिकाणी माझ्यावर टीका केली जाते किंवा चुकीच्या पद्धतीनं मेसेज जे हॉकर्स झोन आहेत आपले, त्या हॉकर्स झोनच्या ज्या गाड्यांना कारण नसताना माझी भीती घातली होती की आता हा उठवणार आहे, हे नेणार आहे, ते नेणार आहे. तर मी जे अनेक वेळा सांगत होतो की म्हणजे आपल्यापेक्षा लहान नगरपालिका तासगावची आहे, त्या तासगाव नगरपालिकेनं सुद्धा खाऊ गल्ली विकसित केली. म्हणजे ही सगळी मंडळी खाऊ गल्लीचे जे हॉकर्स आपले आहेत, जे भेळ, पाणीपुरी, चायनीजचे काही गाड्या असतील, ह्या सगळ्या खाऊ गल्ल्यांना एका ठिकाणी त्यांचं कायमस्वरूपी ठिकाण असावं. तिथं कॉन्क्रीट असावं, तिथं हायजेनिक सगळ्या गोष्टी असाव्यात, त्यांना पाणी पुरवठ्यासाठी पाणी असावं, हात धुण्यासाठी सेपरेट व्यवस्था लोकांसाठी असावी, पार्किंग असावं. ह्या सगळ्यांसाठी आता तासगावसारख्या नगरपालिकेनं खाऊ गल्ली विकसित केली. माझी अशी इच्छा आहे की आपल्या शहरामध्ये सुद्धा खाऊ गल्ली विकसित व्हावी, जेणेकरून दरवेळेला ह्यांना प्रेशराईज करायचं त्या खाऊ गल्लीच्या हॉकर्सवाल्यांना आणि मग पैसे मागायचे, वर्गणी मागायची, मग भीती घालायची मतदानाची. हे करण्यापेक्षा त्यांना कायमस्वरूपी त्यांना आपण त्यांचं लायसन दिलं आहे व्यवसायाचं, तर ते लायसन त्यांना एका ठिकाणी चांगलं असावं, त्यांना तिथं कस्टमर त्यांचा कायमस्वरूपी टिकून राहावा या हेतूनं खाऊ गल्ली विकसित व्हावी म्हणून आपण 50 लाख रुपये या खाऊ गल्लीसाठी शासनाच्या वतीनं मंजूर करून आणलेले आहेत. दुसरा अनुदानातून महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत रस्ता अनुदानातून काही कामं मी मंजूर करून घेतलेले आहेत. त्या कामांचा मी उल्लेख तुमच्यासमोर या ठिकाणी करतो आहे. आता ठराविक कामं फक्त मी सांगतो, बाकी तुम्हाला GR सगळा देतो. 3 महत्त्वाची कामं फक्त मी तुम्हाला इथं वाचून दाखवतो आहे. कराड रोडला जो रिलायन्स पेट्रोल पंप आहे, त्या रिलायन्स पेट्रोल पंपापासून नेवरी रोडला जाणारा जो रस्ता आहे तो अत्यंत खराब रस्ता आहे आणि कदाचित तो वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा होऊ शकतो. तो रस्ता पूर्ण झाला तर मला असं वाटतं की साळशिंगे रोड, मायनी रोड, नेवरी रोड आणि कराड रोड याला कनेक्टिव्हिटी करण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. थोडा दुर्लक्षित होता, काही त्या ठिकाणी तक्रारी होत्या, पण कृष्णात अण्णा ही सगळी मंडळी एकत्रित बसून त्या तक्रारींचं निरसन त्या ठिकाणी होतं आहे आणि तो रस्ता मोठा व्हावा आणि चांगला व्हावा यासाठी आपण 1 कोटी रुपये त्या रस्त्याला तिथं दिले. तो रस्ता आता काही दिवसामध्ये सुरू होईल. विटा नगर हद्दीमधील उभी पेठ ते ओसवाल घर ते मारुती मंदिर जे आहे, जे पेठेतला जो रस्ता आहे त्या अनेक घरांची तक्रार अशी होती की ते रस्ता करत असताना खरं एक्सकॅव्हेशन होऊन रस्ता करायला पाहिजे होते. म्हणजे घरांच्या उंबऱ्यांची परिस्थिती बघून तिथं ते रस्ते उकरून घेऊन करायला पाहिजे होते, पण ते दरवेळेला थरावर टाकत गेल्यामुळे आता अनेक घरामध्ये ते गटरचं पण पाणी जातं आणि पावसाचं पण पाणी जातं. ते पहिल्या फेजमध्ये आपण त्यांना दोन्ही बाजूला बंदिस्त गटर असावे यासाठी आपण 50 लाख रुपये त्या पेठेमध्ये दिलेले आहेत, जेणेकरून दोन्ही बाजूला बंदिस्त गटर घेऊन परत एक्सकॅव्हेशन करून आपण तो रस्ता त्या लेवलच्या खाली करून तिथं त्या लोकांना न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे. विटा नगर हद्दीमधील सराफ पेठ येथे जो रस्ता आहे आणि तिथं भूमिगत गटर असावी, कारण आता तुम्ही जर आज गेला तर चालत जाणंसुद्धा मुश्किल आहे. एकतर सराफ पेठ आहे, येणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी असते, पार्किंगची व्यवस्था नाही आणि गटर आणि हे सगळं बघितलं तर तिथल्या रस्ता चांगला व्हावा. थोडा आपण काही कोणाचं घर पाडणार नाही, पण पायरीपर्यंत जर बंदिस्त गटर दोन्ही बाजूला झाल्या तर ते बंदिस्त गटर करून त्याच्यावरती रस्ता कॉन्क्रीटीकरण केला तर त्याला 75 लाख रुपये आपण मंजूर केले आहेत. हां, जसं जैन मंदिरापासून आपण खाली दत्त मंदिर, रामन गल्लीपासून असं कराड रोडला जसा जोडला आहे की दोन्ही बाजूला गटर बंदिस्त करून एक्सकॅव्हेशन करून आपण तो रस्ता केला आहे. त्यामुळं आज तुम्ही गुगल मॅपलासुद्धा सांगलीवरून कराडला जायचं असेल तर विठ्ठल तो रस्ता दाखवतो आता, कारण चौकात ट्रॅफिक जाम असतं. ते जर मी काय आज बोलणार नाही,
त्यामुळे तो रस्ता तो गुगल मॅपला पण दाखवतो तसा जो रस्ता तयार केला आहे. असे 10 कोटी रुपयाचे हे पैसे मी विटा शहरासाठी आता या काळामध्ये माझ्या मंजूर करून घेतलेले आहेत. तिसरं DPDCच्या माध्यमातून मी शासनाला काही विनंती केली होती. जे शब्द मी विधानसभेच्या निवडणुकीला दिले होते ते शब्द पूर्ण करतोय. दलित वस्तीमध्ये जवळपास 85 लाख रुपये आपण विटा शहरासाठी आपण ते रस्त्यांसाठी आणलेत. त्यामधले हे 3 प्रमुख रस्ते आहेत. त्या रस्त्यांचं पत्र मी तुम्हाला देतो. ह्याची प्रशासकीय मान्यता उद्या परवा दिवशीपर्यंत होऊन जाईल. नगररत्नांमधून जवळपास 2.5 कोटी रुपये मी या शहरासाठी मंजूर करून आणले होते. त्यात 8 कामं होती. 8 कामाचा मी काय तुम्हाला उल्लेख नाही. काही कामं 15-20 लाखाच्या आहेत, त्याचा उल्लेख मी काय करणार नाही. पण प्रभाग क्रमांक 6 मधील शाशिंग रोड मस्जिद ते प्रकाश विठ्ठल निवास रस्ता ते गटर बंदिस्त करणे आणि रस्ता करणे तीच परत, म्हणजे थरावथर टाकल्यामुळे उंच झालं आणि गटरची साईज खूप लहान आहे. तर बंदिस्त गटर करणे आणि रस्ता करणे याला आपण 80 लाख रुपये तिथं आणलेले आहेत. प्रभाग क्रमांक 10 मध्ये घरकुल परिसरामध्ये अत्यंत वाईट अवस्था आहे. म्हणजे ओढ्या त्या आपल्या तलावाचं पाणीसुद्धा त्या घरकुलापर्यंत येत असतं. तर तिथं आपण पर्यटनमधून पैसे धरले होते. पर्यटनमधनं तिथं आपण आता एक रिटर्निंग वॉल करतो आहे जेणेकरून ते पाणी आत येऊ नये आणि आतली परिसर स्वच्छता राहावी यासाठी ते कॉन्क्रीटकरणचे रस्ते करण्यासंदर्भामध्ये आपण तिथं जवळपास 60 लाख रुपये आणलेत. आणि बजरंगनगरमध्ये अंतर्गत गटरांची फार बिकट अवस्था आहे. त्या लोकांची सतत मागणी असते. तिथं आपण 30 लाख रुपये आणलेत आणि बाकीचे काही काम आहेत. असे 2.5 कोटी रुपये आपण DPDCतून घेतलेले आहेत. आणि लोकशाही अण्णाभाऊसाठी नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत मी विनंती केली त्याप्रमाणे 1,60 लाख रुपये मला त्यातून शासनानं मंजूर केलेले आहेत. मी अण्णाभाऊ साठेंच्या जयंती दिवशी सगळ्या लोकांना मी माझा शब्द दिला होता की त्या ठिकाणी पुतळा उभा करणार. कारण मी बरेच वर्ष झालं बघतोय आपण अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त जातो आणि दुर्दैवानं ते सगळं तिथं असताना पण फक्त फोटो उभा करायचा आणि त्या फोटोला हार घालून आपण जयंती साजरी करतो. तर ते योग्य नाही असं माझं मत आहे. तिथं चबुतरा बांधण्यासाठी 20 लाख रुपये आपण दलित वस्ती योजनेतून आपण घेतलेले आहेत. आणि फक्त पुतळा उभा करून तिथं काम होणार नाही तर तिथंसुद्धा एक सभागृह असावं. तिथं अभ्यासिका असावी मुलांचा अभ्यास करण्यासाठी किंवा काही कार्यक्रम घेण्यासंदर्भात तिथं सभागृह असावं. त्या सभागृहाला 40 लाख रुपये आपण त्या सभागृहाला त्याच ठिकाणी, कारण तिथं जागा आहे, त्याचं सगळं एस्टिमेट वगैरे सगळं तयार करून झालं, त्याचं 40 लाख रुपये आपण मंजूर केलेत. प्रभाग क्रमांक 5 मध्ये डॉक्टर लोखंडेंचं हॉस्पिटल ते आता शेवटपर्यंत रस्त्यांचं फार बिकट अवस्था आहे. तिथं गटर रस्ते व्हावे म्हणून 70 लाख रुपये आपण त्या कामासाठी दिलेत. आणि बाकीची कामं छोटी छोटी कामं आहेत. कोणाचं 10 लाखाचं आहे, कोणाचं 15 लाखाचं आहे. तर ती कामं वाचण्यात वेळ घालवणार नाही. असे 1.5 कोटी रुपये, असे 14,95 लाख रुपये आपण आज ह्या विठ्ठल शहरासाठी मंजूर करून आणलेले आहेत. जे अन्यायकारक करवाढ झाली होती ती करवाढ स्थगितीचा आपण या ठिकाणी निर्णय केलेला आहे. आणि मी विधानसभेच्या आधीही हे गाव आपल्या मतदारसंघाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. तालुका प्लेस आहे. हो. आणि ते गाव महत्त्वाचं आहे. ह्या गावाला न्याय देण्याची भूमिका असावी. गाव चांगलं असावं. गावाला येणारे सगळे रस्ते मोठे होत आहेत. 2 नॅशनल हायवे झाले. मी आता विटा वेजेगाव मोठा करून घेतला. विटा लेंगरे मोठा होतोय. विटा पारे मोठा होतोय. भविष्यामध्ये हॅममधून विटा वाळवणीसुद्धा आपण 7.5-8 मीटर रस्ता मोठा करतो. हे गावात येणारं सगळे रस्ते मोठे होतात. गावातले रस्ते प्रशस्त असावे, गटारी व्यवस्थित असाव्या, ह्या सगळ्या भूमिका घेऊन मी जे शब्द दिले होते ते सगळे शब्द या ठिकाणी पूर्ण होत आहेत. आणि एक जनता दरबार मी घेतला होता. त्या जनता दरबारामध्ये ज्या लोकांच्या तक्रारी माझ्यापर्यंत आल्या होत्या, ज्या भौतिक कामांच्या नव्हत्या, त्या बऱ्याचशा आम्ही प्रशासकीय लेवलवरती त्या वेळेला त्या प्रशासनाच्या त्या 10% जे प्रशासकीय कामं होती ती तिथं संपून दिली होती. पण ह्या 2-3 GRमध्ये ह्या 14.5-15 कोटीमध्ये त्या जनता दरबारमध्ये माझ्यापर्यंत आलेल्या 65 ते 70% तक्रारी यांचं निरसन करण्याची जबाबदारी या 15 कोटीच्या GRमध्ये मी पूर्ण केली. जेवढे लोक माझ्यापर्यंत पोचलेत त्या सगळ्या लोकांचं काम करून देण्याची जबाबदारी मी पूर्ण केलेली आहे. माझा जनता दरबार काय फक्त ह्याच्यासाठी नव्हता. मी थोडं वाट बघत होतो आणि मला ते पैसे उपलब्ध झाल्यानंतर त्या 65 ते 70% लोकांचं काम ह्या जनता दरबारमध्ये माझ्यापर्यंत आलेल्या अडचणी आपण पूर्ण केले आहेत. ह्या मतदारसंघामधले, ह्या तालुक्यातल्या सगळ्या समाजाच्या जनतेला, सगळ्या लोकांना, सगळ्या धर्मातल्या लोकांना आपण न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे. अगदी आज तुम्ही बघितलं तर आज
मुस्लिम समाजासाठी आपण एक शादीखाना व्हावा, त्याचं 80 लाख रुपयाचं टेंडर आज झालं आहे. मागासवर्गीय समाजासाठी आपण अभ्यासक उभा करतो आहे, पुतळा उभा करतो आहे. लिंगायत समाजाला आपण त्या ठिकाणी त्यांचं मनमत मंदिर सभागृह होते. असं ज्यांनी ज्यांनी माझ्याकडे मागणी केली त्या सगळ्या लोकांचं आपण त्या ठिकाणी काम पूर्ण करतो. खाऊ गल्ली करतो आहे, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र करतो आहे. की हे गाव, हे शहर आयडियल असावं, यासाठी जेवढं आपल्याला करता येईल तेवढं करण्याची भूमिका घेऊन आपण ह्या शहरामध्ये काम करतो आहे. मी मुद्दाम तुम्हाला सांगतो की मला एक खंत अजूनही आहे. म्हणजे ज्यावेळेला अनिल भाऊंनी नाट्यगृह मंजूर करण्याचा प्रस्ताव केला होता त्यावेळेला विट्यामध्ये जागा नसल्यामुळे आपण नाट्यगृह करू शकलो नाही. ते आटपाडीला शिफ्ट झालं. आता आज गदी माडगुळकरांच्या नावानं आटपाडीमध्ये खूप मोठं चांगलं नाट्यगृह, म्हणजे जवळपास 15 कोटीचं नाट्यगृह, तुम्ही एकदा बघून या. मला मी सगळ्यांना घेऊन जातो. अत्यंत सुंदर नाट्यगृह त्या ठिकाणी उभं राहिले. पण ती एक शल्य मनात आहे की ते नाट्यगृह, असं नाट्यगृह विट्यामध्ये असावं. कारण आज कुठलाही कार्यक्रम घ्यायचा म्हटला तर आपल्याला एखाद्या मंगल कार्यालयामध्ये घ्यावा लागतो. तिथं तो कार्यक्रम त्या म्हणजे कितीही दर्जेदार कार्यक्रम असला तर त्या मंगल कार्यालयामध्ये तसा कार्यक्रम उठत नाही. आपल्याला दुर्दैवानं सांस्कृतिक कार्याचा वसा आपला विट्याचा संपत चालला आहे. कल्चरल इव्हेंट सगळे संपत चालले. तर तिथं एक नाट्यगृह असावं यासाठी आम्ही भविष्यामध्ये निश्चितपणे त्याचा प्रयत्न करणार आहे. 2 गोष्टी तुम्हाला सांगणं माझं काम आहे. एक, आरोग्याच्या दृष्टीनं गेले अनेक दिवस आम्ही प्रयत्न करतो आहे की या शहरामध्ये जे आरेच आहे त्याचं दर्जोन्नती व्हावी आणि उपजिल्हा रुग्णालय ह्या शहरामध्ये व्हावं. ह्यासाठीचं विटा स्कूलच्या समोरची जी जागा होती ती जागा आम्ही विधानसभेची निवडणूक झाल्या जिल्हा शल्य चिकित्सक म्हणजे सिव्हिल सर्जन यांच्या नावे ती जागा ट्रान्सफर करून घेतलेल्या आहे. त्याचा सगळा प्रस्ताव, सगळ्या त्याच्या खालच्या मान्यता, त्याच्यानंतर हाय पॉवर कमिटीची मान्यता, कारण तो जवळपास 80 कोटीच्या वर, 80 ते 100 कोटीच्या आसपासचं एस्टिमेट आहे. ते 100 बेडचं हॉस्पिटल आहे, 20 बेडचं ट्रामा केअर सेंटर आहे, 10 बेडचं डायलिसिस सेंटर आहे. असं तो हाय पॉवर कमिटीची मान्यता घेऊन, आरोग्यमंत्र्यांची सही घेऊन आता माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मान्यतेसाठी आपण तो प्रस्ताव तिथं सादर केलेला आहे. मला अपेक्षित आहे, आता फक्त आचारसंहितेची गडबड होते काय मला माहीत नाही, पण जर ते आचारसंहितेपूर्वी होण्याची शक्यता असली तर मला आनंद आहे. नसलं तरी झालं तरी आम्ही ते हॉस्पिटल व्हावं जेणेकरून ह्या शहरातल्या ह्या भागातल्या लोकांना औषधोपचारासाठी परत सांगलीला जाऊ लागू नये. डॉग बॅट असेल, स्नेक बॅट असेल, काही क्रिटिकल डिलिव्हरी असतात त्यासाठी लोकांना सांगलीला परत पैसे मोजावे लागतात. ते मोफत इथं व्हावं यासाठी आपण तो लवकर पूर्ण करतो आहे. भुयारी गटरचं अनेक वर्ष विटा शहरामध्ये आपण ऐकतो आहे, पण त्या भुयारी गटरला कोणी सांगतो कोण 65 कोटीचं केलं, 7 तसं नाही, 225 कोटीचा प्रस्ताव भुयारी गटरचा आपण शासनाला विनंती केली होती. कारण नळ पाणी पुरवठा योजनेचे आपला हा जो काम चालू आहे 90 कोटीचं, ते 60% वर काम संपल्याशिवाय शासन त्याला मान्यता देत नाही. त्याच्यानंतर ते मलनिर्सरणासाठी परत किती लिटर पाणी जाते, काय आहे, लोकसंख्या आणि भविष्यातलं 25-30 वर्षाची वाढ गृहीत धरून जिथे तिथं काम करणं आवश्यक आहे. असं 225 कोटीचा हा प्रस्ताव आहे. तोही शासनाच्या आपण प्रस्तावाला मान्यता ठेवतो. DPR त्याचं तयार करण्याचं काम काही दिवसामध्ये सुरू होईल. म्हणजे शहर DPR तयार झालं आहे. शहर चांगलं होण्यासाठी जिथं जिथं आपल्याला काम करता येईल ते करण्याची भूमिका घेऊन आपण हे सगळं पूर्ण केले. मला विधानसभेला ह्या शहरातल्या लोकांनी 4200+ मताधिक्य दिलं होतं आणि मी प्रत्येक वेळेला सांगत होतो की मी शहरात लीड जाणार आहे, मी एवढ्या मतांनी विजयी होणार आहे. मला तो आत्मविश्वास होता. लोकांचे चेहरे बघितले की समजतं की काय होणार आहे. तर त्यांनी जो विश्वास माझ्यावरती व्यक्त केला होता, त्यांनी जो विश्वास आमच्या सगळ्यांच्यावरती व्यक्त केला होता, हा विश्वास सार्थ ठरवण्याची जबाबदारी आम्ही सर्वांनी एकत्रितपणे घेऊन ह्या शहराचा चेहरामोहरा बदलण्याची जबाबदारी आम्ही एकत्रितपणे. आज राज्यामध्ये राजकारण खूप वेगळ्या पद्धतीचं चालू आहे. कोण म्हणजे मान खाली घालून फक्त मी एकटा काम करतो आहे. मला उद्या मंत्रालयात गेल्यानंतर मला काय मिळतं आहे का, पैसे माझ्या मतदारसंघाला काय पैसे मिळतात का, एवढीच भूमिका घेऊन मी सगळ्या नेत्यांच्यापर्यंत पोचतो आहे. मी एकही बदलीचं पत्र कोणाच देत नाही, काही तसले कामं करत नाही. पण ज्या लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आहे तो विश्वास साथ ठेवण्याची जबाबदारी मात्र मी पूर्ण करतो आहे. मला अजून खूप संधी आहे. मी ह्या संधीचं सोन्यात रूपांतर करणार. हा शहर तुम्हाला जिल्ह्यामध्ये 1 नंबर शहर करता येईल यासाठी माझा प्रामाणिकपणे प्रयत्न असेल. काय तुमचे प्रश्न असतील तर विचारात. खाऊ गल्लीचं प्रयोग तत्वावरती तासगावचं बघून आलो होतो. खाऊ गल्लीला आम्ही जागा आयडेंटिफाय केलेली आहे. तिथे 50 लाख रुपये दिलेत. तिथं ॲप्रोच रोड, तिथलं कॉन्क्रिटीकरण पूर्ण, जिथं आपण ते लायसनधारक जे हॉकर्स आहेत त्यांना ज्यावेळेला आपण उभा करणार आहे त्यावेळेला त्यांना हात धुवायला सॅनिटायझर म्हणजे सॅनिटेशनची सगळ्या व्यवस्था, गटर, तिथलं त्यांचं डिश वॉशिंग केल्यानंतरचं पाणी,
हे सगळं तिथं जावं, त्यांना पत्र्याचं शेड असावं वरती, म्हणजे पाऊस ऊन या सगळ्यापासून त्यांची व्यवस्था व्हावी यासाठी आपण खाऊ गल्लीचं तिथं नियोजन केलं, जागेच पाणी केलं. नाही, गाडी उठणार असं नाही, म्हणजे हे मी तुम्हाला अजून सांगतो, ह्याचा मी ज्यावेळेला सांगत होतो ह्याचा त्याचा पाठीमागचा मतितार्थ असा होता की ज्यावेळेला रस्त्याचं काम चालू होणार आहे त्यावेळेला रस्त्याचं काम कॉन्क्रीटचं काम आहे, 2-3 महिने तरी आपल्याला ते टेम्पररी बेसवरती सगळंच तिथलं काढावं लागणार आहे. आज दुर्दैवानं तुम्ही कुठंच त्यांची व्यवस्था करून ठेवली नाही इतक्या वर्षामध्ये. एक परमनंट व्यवस्था कुठंतरी ह्या सगळ्या हॉकर्सची करायला पाहिजे होती, जी झालेली नाही. तर ते आम्ही आयडेंटिफाय केले. रस्त्याचं काम सुरू होण्यापूर्वी ह्याही लोकांचं कुणाचा व्यवसाय उठू नये, कुणाच्या पोटावर पाय येऊ नये, ह्यांचं कुठं नुकसान होऊ नये, म्हणून आपण आमचा प्रयत्न असा आहे की त्या दरम्यान सगळं व्हावं जेणेकरून त्यांचं कुठं नुकसान होऊ नये. फार गंभीर आहे वाहतुकीचा आणि पार्किंगचा, अत्यंत बिकट प्रश्न आहे. कारण आज तुम्ही कुठेही गेला तर मला असं वाटतं की मी परवा दिवशी सुद्धा मिटिंगमध्ये मी तेच सांगत होतो की येणाऱ्या गाड्यांची संख्या ही खूप मोठी आहे शहरात येणारे. आता 2 राष्ट्रीय महामार्ग, त्याच्यानंतर आता काल ग्रीनफील्डचं आता ग्रीनफील्डचं काल गडकरी साहेबांनी बहुतेक काल म्हणजे मला खऱ्या खोट्या माहिती प्रेस नोट फिरत होती की पुण्यापासून बेंगलोरला जाणारा जो रस्ता आहे तो ग्रीनफील्ड त्यांनी 2026मध्ये त्याचं काम सुरू करणार, 6 पदरी 8 पदरी असं काय तर ती बातमी फिरत होती. तो जर झालं तर विटा हे 3 राष्ट्रीय महामार्गाच्या जंक्शनवरती येणार. आज पुणे मुंबईचं सॅच्युरेशन बघितलं तर मला असं वाटतं की काही इंडस्ट्री हळूहळू आम्ही तसा प्रयत्न करतो आहे की ह्या शहराला ह्या लागून आपल्या भागामध्ये काही नवे उद्योग त्या ठिकाणी आले पाहिजे. तर ते आले तर विटा हे इतकं स्पीडनं बूम होईल. आणि ते बूम होत असताना दुर्दैवानं विट्यात म्हणजे राजकीय अर्थ काढू नका, पण रस्त्यांचं साईज तुम्ही बघा, कम्पॅरेटिव्हली तुम्ही इतर शहर बघा ना आपलं शहर बघा, रस्त्यांचं साईज लहानच आहे आपलं. आतासुद्धा कालसुद्धा जेव्हा राष्ट्रीय महामार्गाची मिटिंग झाली आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही कुणाचंही घर बघा, शेवटी असं आहे आपण एका गावात राहतो, राजकीय द्वेष हा तात्पुरता असतो, कुणाच तरी घर पडावं ही भूमिका आपली कुणाचीच नसते. आता तो 30 मीटरचा रस्ता दाखवला असं हे सांगते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सांगते, आपण सांगतो 17 मीटर रस्ता आहे, तरीसुद्धा त्यांचं म्हणणं असं आहे. ते काल मॅडम म्हणलं की 17 मीटर रस्ता असताना तुम्ही 3-3 मीटर मार्जिन सोडून मग घरं बांधायला पाहिजे होती, तुम्हाला परमिशन दिलीच कशी. आता हा तांत्रिक विषय झाला, तो त्याच्यावर मला जायचं नाही. पण ज्या वेळेला हा रस्ता होऊन त्यावेळेला बॉटलनेक होणार तिथं, ज्यावेळेला परत वाहतूक मोठ्या प्रमाणात होईल त्यावेळेला हे सगळ्यात मला असं वाटतं की आता ह्याला एकत्रित बसून मार्ग काढला पाहिजे. म्हणजे आपण आता कोणावर टीका करत बसण्यापेक्षा आम्ही काय जागा आयडेंटिफाय केलेत की जिथं आपण पार्किंगची व्यवस्था करू शकतो, अशा जागा आम्ही शासनाला विनंती करून त्या जागा नगर परिषदकडे घेऊन तिथं मग आता काल मी पुण्याला एका ठिकाणी गेलो होतो तर कोल्हापूरला तुम्ही जर बघितलं, कोल्हापूरला गोकुळ हॉटेल आहे, म्हणजे आपल्याला सगळी माणसं नाश्त्याला तिथं असतात. तर त्या गोकुळ हॉटेलच्या शेजारी पूर्वी पार्किंगची एक व्यवस्था होती, फक्त ते रोडलाच पार्किंग होतं त्यांनी, आणि ती प्रायव्हेट पार्किंग त्यांनी आता मल्टीस्टोरी पार्किंग उभा केले. तसं आपल्या शहरामध्ये काय करता येतं का, नगर परिषदच्या पुढची काही जागा आता तिथं काही गाड्या अशा आहेत की ते परमनंट पार्क आहेत, म्हणजे महिन्याच्या गाड्याच काढलेल्या नाहीत त्या, तिथंसुद्धा समजा मल्टीस्टोरी पार्किंग करता येते का. आता शहराला उट्याला सेशन कोर्ट आल्यामुळं, ॲडिशनल डिव्हिजन आल्यामुळं सांगलीच्या अनेक वकील, तासगावचे वकील, पलूसचे वकील, आटपाडीचे वकील हे सगळे आता इथं रोजच्या प्रॅक्टिससाठी 3,500 ते 4,000 केसेस ट्रान्सफर झाल्या उट्याला. आणि ते पार्किंगची व्यवस्था आता आम्ही पंचायत समितीची जी जागा आहे ती त्यांना पार्किंगला तिथं दिलेली आहे. असे काय टेम्पररी मार्क काढता येतात का, पण काही गोष्टीला परमनंट मार्क काढलं पाहिजे. आता आपण थोडं कडक झालं पाहिजे. सुहास बाबाचं घर बांधताना त्याला पार्किंगचं आहे की नाही बघूनच परमिशन दिली पाहिजे. कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधताना त्यांना कंपल्सरी पार्किंग ठेवलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी केल्या तरच याला मार्ग निघेल. आणि काही जागा आम्ही आयडेंटिफाय केलेत, आमचा शासनाचा तिथं आमचा प्रयत्न चालू आहे की जागा हस्तांतर करून घेऊन तिथं पार्किंगची व्यवस्था आपल्याला करता येईल. विटा कराड रस्ता जो आहे त्याची गटारची जी बाजू आहे ती कमी प्रमाणात आपल्याला कुठं रस्त्याला अडचण होते सगळं, तो काय तुम्ही त्या मार्गात म्हणजे अंडरग्राऊंड करणार आहे का? परत मी ते राजकीय बोलल्यासारखं होईल. तुम्ही जो प्रश्न विचारला खरे तुम्ही मांडायला हवं होतं, पण कदाचित तुम्हाला आठवते का नाही आठवते बघा, जेव्हा हा राष्ट्रीय महामार्ग झाला त्यावेळेला राष्ट्रीय महामार्गाच्या DPRमध्ये दोन्ही बाजूला गटर होते. कुठून? ओढ्यापासून, म्हणजे रिलायन्स पंपापासून गटर होत्या
ते बळवंत पण गटर होती. त्यावेळेला नगरपालिकेने पत्र दिले की आम्हाला ह्याची आवश्यकता नाही. आज तिथली लोक रोज मला भेटतात, काही करा गटर करा. आता ते ऑफिस त्यांचं कोल्हापूर आणि पुण्याला आहे, त्यांचा फॉलोअप चालू आहे. ते गटरला परमिशन आपण त्या ठिकाणी त्यांना मागतोय. इथं सुद्धा शहरामध्ये तसं गटर होऊन बंदिस्त व्हायला पाहिजे होतं. माझा उलटा प्रश्न आहे, त्यावेळेला ते जर गटर करत होते आपण का पत्र दिलं तर ते बंदिस्त गटर पण होईल तेव्हा होईल ना, पाडू परत. त्यावेळेला काय फरक पडतो? का मी त्यावर असा पर्याय सुचवला होता की तुमच्याकडे जर त्याचा DPR तयार असेल त्या बंदिस्त गटरचा तर त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगून आपण ते पायपिंग करून घेऊ आत्ताच, म्हणजे हा प्रश्न परत भविष्यात उद्भवणार नाही. पण ते तसं झालं नाही. आता तुम्ही जर गेला आता परत मी ते गाड्यांच्या वाला उडते असं होईल. आता तुम्ही प्रचंड ट्रॅफिक असतं त्या कारण आपली स्मशानभूमी सोडली कराडोची, तिथून पुढं चौक पास होई तोपर्यंत, बस स्टँडचं काम पास होई तोपर्यंत प्रचंड ट्रॅफिक असतं. तुम्ही बघा, उदाहरण तुम्हाला सांगतो, डॉक्टर नलवडे आणि मुक्तांगण वाचनालयाची भिंत कंपाऊंड, त्याच्यामध्ये 10 फुटात जागा सोडली. कशासाठी? तर ते खाणारी लोक बसावेत म्हणून. त्याच्यानंतर गाडा, त्याच्यानंतर गाड्या पार्किंग. मग तो जो रस्ता आहे तो रस्ता 20 फुटाचा राहतो. मग एखादी बस आली, आता ट्रॅक्टरची वाहतूक चालू झाल्या, एक ट्रॅक्टर अडकला तर आपल्याला 15-20 मिनटं एका जागेवर उभं राहिल्याशिवाय ऑप्शन नाही. ह्याला पर्यायी मार्ग आपल्याला शोधले पाहिजेत. आता मी काल काय लोकांना सांगितलं की रिंग रोडचा प्रस्ताव कदाचित, म्हणजे मी ज्यावेळेला हे सगळं सांगत असतो त्यावेळेला मी ह्या सगळ्यांपेक्षा 10 पावलं पुढं असतो. मी काल अधिकाऱ्यांना रुजवात घालून दिली की 7 महिन्यापूर्वी आमची मिटिंग झाली रिंग रोड ह्या विषयावरती, आणि त्या रिंग रोड होत असताना म्हणजे एक प्रस्ताव दिला तर शासन मान्य करत नाही, केंद्र शासन 3 प्रस्ताव द्यावे लागतात. आपण ते पहिला प्रस्ताव तयार केला जो गावातून खूप जवळून जात होता आणि खूप लोकांचं नुकसान होत होतं आणि त्याला कॉम्पेन्सेशन जास्त लागत होतं. मग दुसरा थोडा लांबून दिला आणि तिसरा जो दिला तो बायपास करून हद्दीवरून, ज्याचं कुणाचं फारसं शेतीचं नुकसान होऊ नये, कुणाचं घरी पडू नये, कुणाला फार त्याचा लागू नये, आणि जे नगरपालिकेनं DP प्लॅन तयार केला होता तो तसाच 30 मीटरचा रस्ता नेऊन आपण गांधीनगरच्या बाजूने आपण तिथं कनेक्ट करतो, जेणेकरून तो बायपास होऊन जाईल. तो प्रस्ताव ऑलरेडी सबमिट आहे शासनाकडं, केंद्र शासनाकडं. त्याचाही पाठपुरावा आमचा त्या ठिकाणी चालू आहे. आणि मी तुम्हाला म्हटलं ना की हे आता रिलायन्स पेट्रोल पंपपासून निवरी रोड तो जर कनेक्ट झाला रस्ता तर त्या निवरी रोड, सायशिंग रोड हे सगळे कनेक्ट होऊन तिथनं त्याची वाहतूक होऊ शकते. असेही काही आपल्याला टेम्पररी मार्ग काढता येतात का, आपण प्रयत्न करतो. निवडणुकांच्या तोंडावर आता निवडणुका जाहीर होती. महायुतीमध्ये अशी चर्चा आहे की एकत्र आम्ही काही ठिकाणी लढणार आहे. मग त्यामध्ये अशी काही शक्यता आहे? आमची तयारी पूर्ण आहे. आम्ही तयारी पूर्ण केली. 27 उमेदवार आमचे निश्चित आहेत. आणि मी विधानसभेच्या पण सांगत होतो की मला चेहरा बघितलं की कळतं की मला मतदान करणार आहे का नाही. माझं शब्द आहे तुम्हाला आज की मी विधानसभेला म्हणलो होतं 82 विट्यातल्या लोकांची निर्णय झाला आहे. आता OBC महिला आरक्षण पडले, त्यामुळं ना बाबरांच्या कुटुंबातला नगराध्यक्ष होणार आहे, ना पाटलांच्या कुटुंबातला नगराध्यक्ष होणार आहे, सर्वसामान्य कुटुंबातला नगराध्यक्ष होणार आहे. तर ती संधी एकदा लोक आम्हाला देतील याचा मला पूर्ण आत्मविश्वास आहे. आणि आम्ही कुणाच तरी घर संपवावं म्हणून, कुणाला तरी शह द्यावं म्हणून निवडणूक नाही, तर जे शब्द आम्ही दिले होते विधानसभेला काम केलं आहे. आम्ही लोकांच्या पुढे जात असताना या निवडणुकीनिमित्त केलेलं काम आणि काय करणार आहे एवढंच घेऊन आम्ही लोकांच्या पुढे जाणार. आणि आम्हाला सगळ्यांना आत्मविश्वास आहे की लोक आम्हाला साथ देतील या विषयात. असे निर्देश आहेत की जिथं शक्य आहे तिथं महायुती करून लढा. ते अंडरलाईन करा की शक्यला शक्य बघा. सन्मानजनक प्रस्तावाला विधानसभेचा आमदार कोण आहे आणि त्या शहरामध्ये कुणाला मताधिक्य आहे, तो सन्मानजनक प्रस्ताव असेल तर आपण विचार करू. परवाच्या राष्ट्रीय महामार्गाच्या बैठकीमध्ये तुम्ही काही गोष्टी आणि सांगितलेल्या आहेत, पण ज्या लोकांच्या ज्या काही अडचणी खरंच घरच असतील किंवा घर पडतील अशा लोकांनी काय तुम्ही जर समजा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जे आहे ते कन्फर्म झाली नाही हे असंच करणार फक्त तुम्ही काय समजून घालून त्यांना थोडंसं हे करणार नाही? 100% आता मग घरं पडतील, घरं पडून देऊ नये असं मताचं मी आहे. पण काही सजेशन्स आता त्यावेळेला ॲडव्होकेट अमृत मित्र यांनी काही सजेशन्स चांगल्या मांडल्या की तो 2.5 मीटरचा डिवायडर आहे. मला वाटत नाही काय आवश्यकता 2.5 मीटर डिवायडर तिथं असावे असं. त्यांनी सांगितलं की ते कमी करा. गटर 2 बाजूला 1.5 मीटर 1 मीटरचे गटर आहेत, त्या थोड्या लहान करता येतील का, त्यात थोडंसं मी संभ्रम आहे. माझं मत होतं की त्या गटर तेवढ्याच करून त्याच्यावर कॉन्क्रीट केलं तरी चालू शकतं, जेणेकरून वाहतूक तिथं होईल. घर न पडता काही रस्ता रुंदी, आता मी तुम्हाला काही त्यांना सजेशन्स दिल्या की नगरपालिकेच्या पुढच्या बाजूला गाड्या आहेत
तिथं कुणाचा गाळा न पडता जर नगरपालिकेच्या बाजूला जागा शिल्लक असेल तर तो तुम्ही आता काही ठिकाणी टेम्पररी स्ट्रक्चर आहेत नगरपालिकेच्या त्या शौचालयाच्या बाहेर 2 ट्रान्सफॉर्मर आहेत ते कुठं शिफ्ट करता येतात ते अशी उभे आहेत ते असे आडवे करता येतील का जेणेकरून ते रस्ते वापरता आले पाहिजेत. काही पत्र्यांचे स्ट्रक्चर्स आहेत म्हणजे कदाचित चुकीचं असेल नसेल मला माहीत नाही घरं नाहीत पडली पाहिजे पण पत्र्याचे टेम्पररी स्ट्रक्चर्स आहेत का नाही त्या ह्या रस्त्याला बाधा आणता कामा नये ते काढून लोकांनी मदत केली पाहिजे आणि हा रस्ता मोठा झाला पाहिजे. अन्यथा मी कालही सांगितलं होतं आधी सांगतो तुम्हाला की तिथं जरी आपण पत्र्याची गाडी करून व्यवसाय करत असलो ट्रॅफिकमुळं आपल्या गाड्या आपल्या दुकानापुढे एकही गिऱ्हाईक थांबणार नाही परत कुणाचाच व्यवसाय होणार नाही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते तिथे. लोकांचं म्हणणं असं आहे की तिसऱ्यांदा रस्त्यावर होती पहिल्या 2 वेळेला आम्हाला कॉम्पेन्सेशन काही मिळाले नाही आता तरी किमान कॉम्पेन्सेशन मिळणार आहे नाही आता पहिल्यांदा कदाचित तो त्याला एमडेर असेल एमडेर असताना काही लोकांचं घरं हे झाले असतील बाधित झाले असेल परत तो स्टेट हायवे झाला त्यावेळेला काही बाधित झालं असतील पण मला असं वाटतं की DP प्लॅन ज्यावेळेला नगर परिषद करत असते नगरपालिका करत असते त्यावेळेला DP प्लॅन करत असताना एकदा फायनल स्ट्रक्चर आपल्या हातात पाहिजे की किती मीटरचा रस्ता आहे. मग आता ते मॅडम काल तेच सांगत होते की जरी 17 मीटरचा रस्ता असला आता इकडं 30 मीटर दिसतोय तिथनं पुढं 17 मीटर दिसतोय 17 मीटरला तुम्ही घराला बांधकाम परमिशन देत असताना 3-3 मीटरचं मार्जिन सोडूनच द्यायला पाहिजे असं मॅडमचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं ते जर 6 मीटर आज असतं तर ही वेळ आली नसते आज कुणावरती असं त्यांचं म्हणणं आहे. आता ठीक आहे आता ज्यांची घरं आहेत ते कुणाचे समर्थक आहेत कुणा त्याला त्यात इंटरेस्ट नाही आपल्याला कुणाचंही घर पडू नये त्याने शेवटी त्याची पुंजी आयुष्यात त्यांनी तिथं लावलेली असते त्याला काय मार्ग निघतो ते आपण बघायचं. शक्यता नाकारता येत नाही. अनेक लोकांचे पक्षप्रवेश होतील काही लोक बरोबर येतील काही लोक घरात बसून मदत करतील काही लोक तिकडे फिरून मदत करतील असं बरंच काही होऊ शकतं. गावरान परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता. याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार. तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवय्यांचा आनंद द्विगुणितच करणार. महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव. ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी ड्रायफ्रुट्स अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी ते धडक